तर साधारणतः याच्यामध्ये किती उत्पन्न निघेल असं वाटतं तुम्हाला? मला 11 ते 12 किलो अपेक्षित आहे. 12 किलो 12 किलो गेले 18,000 किती झाले सर? 12 96 ते 21 म्हणजे 2 लाख रुपये. 2 लाख किती महिन्यात? 3 महिन्यात. 90 दिवसात. खर्च सांगा आम्हाला. SCT चा पहिला बेसल डोस काय टाकला तुम्ही? पहिला बेस 3 कृषी अमृत, एक RNPH, एक मायक्रो 600 ग्रॅम 600 ग्रॅम. बचत कार्यक्रम सगळा. 10,000 खर्च सांगितलं. 10,000 मध्ये 2 लाख रुपये उत्पन्न. 10,000 मध्ये 2 लाख 1 रुपयाला 20 रुपये कमवता का? आणि 25,000 रुपयाला पॉलिनेशनचं ते बाहेर बाकी तुमचं सगळं नंतर ते सगळ्यांना लागतोच ना तो. तो सगळ्यांना लागतो. आता मला एक सांगा, आता त्याच्यानंतर अजून काय म्हटलं तुम्ही, काय बचत झाली? ड्रॉपिंग दिवस नाही ड्रॉपिंग बाकी प्लॉट पण ड्रॉपिंग दिवस आहे. तुम्ही कंपनीचं काम म्हणजे करता. हा हे पोलन करायचं किती प्लॉट आहे असे? असे भरपूर प्लॉट आहे 20 30 40 च्या आसपास प्लॉट 40 प्लॉट आहे 10 गुंठ्याचे. ह्याच्या बरोबरचीच आहे. बरं त्यांचे केलं 25 दिवस पोलन, बाकी दिवसांनी पॉलिनेशन केलं 35 दिवस 40 दिवस 40 दिवस, सव्वा महिना. जेवढं जास्त दिवस पोलन चालेल तेवढा खर्च जास्त. खर्च वाढला आणि फळं धरल्या नाही गेले ना, कारण ताकद नाही होती. सेटिंग नाही झालं. हा, पाऊस वातावरण कमी दिवसात ते setting तुम्हाला तर वेगळं होतं ना, तुम्हाला पाऊस नव्हता. नाही, नाही. ते आम्हाला SCT वैदिक होतं ना. तुमच्या काय सेटिंगचा मंत्र होता. हा म्हणतो. बरं, तुम्हाला काय वाटतं का बाबा, सगळे पोलनचा किती खर्च लोकं वाचला? यांचा? पोलनचा यांचा भरपूर 20-30% खर्च 30% खर्च बाकी वाचला. यांचं पोलन 20-25 दिवस होऊन गेलं, बाकीचं 35 दिवस 40 दिवस बरं, त्याचा खर्च वाचला 15-20 हजार रुपये. त्याच्यानंतर ड्रॉपिंग झाल्यानंतर त्यांचं नुकसान किती झालं असणार? आणि त्यांचं उत्पन्न किती निघेल? ते कमी. यांचं 10 येणार आलं, यांचं 12-13 किलो येईल, त्यांचं 5 किलो 7 किलो आणि 7 सर- किलो असं 8 किलो. त्यांना तिसऱ्या दिवशी पंप पाठवले ना. इथे पंप नाही ते. हे त्यांना करमत नाही ना.